राक्षस या पुस्तकामधून. दररोज दुपारी शाळेतून परतताना काही मुले एका राक्षसाच्या बागेमध्ये खेळायला जायची. मखमली हिरवेगार गवत असलेली ती खूप मोठी आणि सुंदर बाग होती. गवतात इकडे तिकडे ताऱ्यांसारखी सुंदर फुले फुलली होती आणि पीचची 12 झाडे होती, जी वसंत ऋतूमध्ये नाजूक गुलाबी आणि मोत्यांसारख्या मोहराने बहरून जायची आणि वसंत ऋतूमध्ये फळांनी लगडून जायची. झाडांवर बसून जेव्हा पक्षी गोड गाणी गात, तेव्हा मुले आपला खेळ थांबवून ती गाणी ऐकत राहायची. आपण किती मजेत आहोत, ती एकमेकांना आनंदाने सांगायची. एके दिवशी तो राक्षस परत आला. तो आपल्या कॉर्निश ओगर नावाच्या मित्राला भेटायला गेला होता आणि त्याच्याकडेच तो 7 वर्षे राहिला होता. 7 वर्षांनंतर त्याने स्वतःच्या किल्ल्यात परत जायचे ठरवले होते. तो परत आला तेव्हा त्याने मुलांना बागेत खेळताना पाहिले. तुम्ही काय करता तिथे? तो एवढा कर्कश आवाजात किंचाळला की मुले तिथून पळूनच गेली. ही माझी बाग आहे, माझी स्वतःची, राक्षस म्हणाला. माझ्या व्यतिरिक्त कुणालाही इथे खेळायची परवानगी नाही, हे सर्वांना समजलं पाहिजे. असं म्हणून त्याने बागेच्या सभोवती एक उंच भिंत बांधली आणि तिथे एक सूचना फलक लावला. बेकायदा घुसणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल. तो एक अतिशय स्वार्थी राक्षस होता. बिचाऱ्या मुलांना आता खेळायला कोणतीच जागा उरली नाही. त्यांनी रस्त्यावर खेळायचा प्रयत्न केला, पण रस्त्यावर फारच धूळ होती आणि खडबडीत दगड पसरलेले होते. त्यामुळे मुलांना काही ते रुचलं नाही. अभ्यास झाला की ती त्या उंच भिंतीच्या आजूबाजूने भटकत राहत आणि आतल्या सुंदर बागेविषयी बोलत. आपण तिकडे किती मजा करत असू, ती एकमेकांना म्हणत. मग वसंत ऋतू आला आणि संपूर्ण प्रदेश छोट्या छोट्या मोहराने फुलाळली आणि छोट्याशा पक्ष्यांनी बहरून गेला. फक्त त्या स्वार्थी राक्षसाच्या बागेत अजूनही हिवाळाच होता. तिथे मुले नसल्यामुळे पक्षीही गाणी गाण्यासाठी तिकडे फिरकले नाही आणि झाडेही बहरायची विसरून गेली होती. एकदा एका फुलाने गवतातून बाहेर मान काढून डोकावून पाहिले, पण तो सूचना फलक पाहून त्याला मुलांसाठी इतके वाईट वाटले की ते परत मातीत शिरले आणि झोपी गेले. बर्फ आणि गोठलेले दव हेच दोघे फक्त खुश होते. वसंत ऋतू या बागेला विसरून गेला आहे, ते म्हणाले. त्यामुळे पूर्ण वर्षभर आपण इथे राहू शकतो. बर्फाने आपल्या मोठ्या शुभ्र अंगरख्याने धग्याने गवताला आच्छादून टाकले आणि गोठलेल्या दवाने सर्व झाडांना चंदेरी रंगात रंगवून टाकले. मग त्यांनी उत्तरेकडील वाऱ्याला आपल्या बरोबर राहायला बोलावले आणि तोही आला. तो लोकरीत गुरफटून आला आणि दिवसभर बागेमध्ये घुंगावत राहिला आणि त्याने धुरांड्या देखील विझवून टाकल्या. हे फारच छान ठिकाण आहे, तो म्हणाला. आपण गारांनाही इथे बोलूया. म्हणून मग गारा देखील आल्या. त्यांनी दररोज 3 तास किल्ल्याच्या छपराची बरीचशी कौले तुटेपर्यंत छपरावर वर्षाव केला आणि मग बागेमध्ये जोरजोरात गोल गोल गिरट्या घेत त्या पडत राहिल्या. त्या राखाडी रंगाच्या आणि बर्फासारख्या थंडगार होत्या. यंदा वसंत ऋतू यायला एवढा उशीर का होतोय, मला समजत नाही. खिडकीत बसून बाहेरच्या थंड आणि भकास बागेकडे पाहत स्वार्थी राक्षस म्हणाला. मोसम लवकरच बदलेल अशी मला आशा आहे. वसंत ऋतू तर आलाच नाही, पण उन्हाळा सुद्धा आला नाही. वसंत ऋतूने सर्व बागांना सोनेरी फळे
बहाल केली आहे. शरद ऋतू म्हणाला म्हणून तिथे कायम हिवाळ्याचेच राज्य होते आणि उत्तरी वारे, गारा आणि बर्फ झाडांमधून बागडत राहिले. एका सकाळी जागा होऊन बिछाण्यावर पडलेला असताना त्या राक्षसाला कुठलेसे सुरेल संगीत ऐकू आले. ते कानाला इतके गोड वाटत होते की त्याला वाटले की नक्कीच राजाचे गवई तिथून जात असावेत. खरं तर तो आवाज लिनीत या गाणाऱ्या पक्ष्याचा होता, पण कित्येक दिवसांनंतर त्याने आपल्या बागेत पक्षी गाताना ऐकला होता. त्यामुळे राक्षसाला ते जगातील सर्वात मधुर असे संगीत वाटले. मग गारांनी त्याच्या डोक्यावरचा आपला वर्षाव थांबवला आणि उत्तरी वाऱ्याने आपले घोंगावणे थांबवले आणि उघड्या खिडकीतून एक आल्हाददायक सुवास त्याच्यापर्यंत पोहोचला. वसंत ऋतू अखेर आला असं वाटतंय, असे म्हणत राक्षसाने बिछाण्यावरून उडी मारली आणि बाहेर डोकावून पाहिले. त्याला काय दिसले? त्याला बाहेर एक अतिशय मनोहर दृश्य दिसले. भिंतीतील एका छोट्या भोकातून मुले आत शिरली होती आणि झाडांच्या फांद्यांवर जाऊन बसली होती. त्याने बघितले तर प्रत्येक झाडावर एक लहान मूल बसलेले होते आणि मुलांना परत आलेले पाहून झाडे एवढी आनंदित झाली की त्यांनी स्वतःला फुलांनी मोहराने आच्छादून टाकले होते आणि आपले फांद्यांचे हात ती हलकेच मुलांच्या डोक्यांवर झुलवत होती. पक्षी इकडून तिकडे उडत होते आणि मजेत किलबिल करीत होते आणि फुले हिरव्या गवतातून डोकी वर काढून पाहत होती आणि हसत होती. ते फारच मोहक दृश्य होते. फक्त एका कोपऱ्यामध्ये अजूनही हिवाळाच होता. तो बागेतील अगदी टोकाचा कोपरा होता आणि तिथे एक लहान मुलगा उभा होता. तो इतका छोटा होता की त्याचे हात झाडाच्या फांद्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि त्यामुळे तो अतिशय दुःखाने रडत झाडाभोवती फिरत होता. बिचारे झाड अजूनही गोठलेल्या दवाने आणि बर्फाने भरलेले होते. उत्तरी वारेही वाहत होते आणि त्याच्या डोक्यावर घोंगावत होते. मुला वर चढ, झाड म्हणाले आणि त्याने आपल्या फांद्या जितक्या खाली झुकवता येतील तितक्या झुकवल्या, पण तो मुलगा फारच छोटा होता. ते दृश्य पाहून मात्र त्या राक्षसाचे हृदय द्रवले. मी किती स्वार्थी बनलो होतो, तो म्हणाला. वसंत ऋतू इथे का आला नाही हे आता मला कळले आहे. आधी मी त्या बिचाऱ्या छोट्या मुलाला झाडाच्या उंच टोकावर बसवतो आणि मग ती भिंत पाडून टाकतो, म्हणजे माझी बाग मुलांचे खेळायचे कायमस्वरूपी अंगण बनेल. त्याला आपल्या कृतीचा फारच पश्चाताप होत होता. म्हणून तो खाली गेला आणि त्याने अगदी हळूवारपणे प्रवेशद्वार उघडले आणि तो बाहेर बागेत गेला. पण त्याला पाहून मुले इतकी घाबरली की त्यांनी तिथून धूम ठोकली आणि बागेत पुन्हा हिवाळा आला. फक्त तो छोटा मुलगा पळून गेला नाही, कारण त्याचे डोळे अश्रूंनी भरल्यामुळे राक्षस येताना त्याला दिसलाच नाही. मग राक्षस हळूच त्याच्या पाठीमागे गेला आणि त्याने त्याला अलगदपणे आपल्या हातात उचलले आणि झाडावर बसवले. क्षणार्धात ते झाड फुलांनी बहरून आले. पक्षीही झाडावर येऊन बसले आणि गाऊ लागले आणि त्या छोट्या मुलाने आपले दोन्ही हात लांबवून राक्षसाच्या गळ्याभोवती गुंफले आणि त्याचे चुंबन घेतले. राक्षस आता दुष्ट राहिला नाही हे इतर मुलांनी बघितले तेव्हा ती परत आली आणि त्यांच्या बरोबर वसंत ऋतूही परतला. मुलांनो, ही बाग आता तुमची आहे, राक्षस म्हणाला आणि त्याने एक भली मोठी कुऱ्हाड घेऊन ती भिंत पाडून टाकली. आणि जेव्हा मोठी माणसे 12 वाजता बाजारात निघाली होती तेव्हा त्यांनी त्या राक्षसाला सर्वात सुंदर अशा त्या बागेत मुलांबरोबर खेळताना पाहिले. धन्यवाद. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ
व्हिडिओमध्ये एका नवीन स्टोरी सोबत. तोपर्यंतसाठी